विचार करा, मीठ आपल्या रोजच्या जेवणातली एक सामान्य गोष्ट. पण ह्याच मिठाने एकेकाळी एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकलं होतं. हे कसं घडलं? आज आपण हेच समजून घेणार आहोत की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली ही एक सगळ्यात महत्वाची देशव्यापी चळवळ नेमकी पेटली कशी. हे बघा, हे तेच ऐतिहासिक चित्र आहे 1930 मधलं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली दांडी यात्रा. पण ही फक्त एक पदयात्रा नव्हती, याच्यामागे खूप मोठी रणनीती होती. चला तर मग इतिहासातल्या या अविस्मरणीय क्षणात जरा डोकावूया आणि यामागचं कारण समजावून घेऊया. ही फक्त मिठासाठी केलेली एक पदयात्रा नव्हती, तर एका मोठ्या आंदोलनाची, एका मोठ्या विचाराची ती सुरुवात होती. पण प्रश्न हाच आहे की इतक्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीने, म्हणजे एका पदयात्रेने, ब्रिटिश साम्राज्याचं मूळ कसं काय हादरवलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की ही यात्रा नेमकी कशाबद्दल होती. आता बघा, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी तर झाली होती, पण देशाला एकत्र कसं आणायचं? त्यासाठी एका शक्तिशाली प्रतीकाची गरज होती. महात्मा गांधी एका अशाच प्रतीकाच्या शोधात होते, जे श्रीमंत, गरीब, शहर, गाव हे सगळे भेद विसरून संपूर्ण देशाला ब्रिटिशांविरुद्ध एकत्र आणू शकेल. आणि ते प्रतीक त्यांना सापडलं मिठात. हो, मीठ, जे प्रत्येकाच्या घरात लागतं, जे जीवनावश्यक आहे. पण याच मिठावर ब्रिटिशांनी मोठा कर लावला होता. म्हणजे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर केलेला हा एक थेट हल्ला होता, एक मोठा अन्याय होता. आता साहजिकच जेव्हा ब्रिटिश सरकारने हा अन्यायकारक कर रद्द करायला नकार दिला, तेव्हा गांधीजींनी ठरवलं की हा मिठाचा कायदा मोडायचा. पण कसा? तर सविनय कायदेभंगाच्या एका नाट्यमय कृतीने. आणि ती कृती म्हणजे समुद्राकडे 385 किलोमीटरची पदयात्रा. अन्यायाविरुद्ध एक थेट आवाहन. हा प्रवास होता तब्बल 24 दिवसांचा. आणि विचार करा, जसजशी ही यात्रा पुढे सरकत होती, तसतसे हजारो लाखो लोक त्यात सामील होत होते. संपूर्ण देशाचे लक्ष या यात्रेकडे लागलं होतं आणि लाखो लोकांना यातून प्रेरणा मिळत होती. गांधीजींनी उचललेला तो एक मिठाचा खडा नव्हता, तो होता ब्रिटिश सत्तेला दिलेला एक थेट इशारा. आणि गांधीजींच्या त्या एका कृतीने काय झालं तर संपूर्ण देशात विरोधाची जणू आगच पेटली. पेशावरपासून ते थेट सोलापूरपर्यंत लोकांनी ब्रिटिश राजवटीला थेट आवाहन द्यायला सुरुवात केली. हा लढा आता फक्त मिठापुरता मर्यादित राहिला नव्हता. वायव्य सरहद्द प्रांतात सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्या अनुयायांनी, ज्यांना खुदाई खिदमतकार म्हणायचे, जवळजवळ 1 आठवडा पेशावरवर नियंत्रण ठेवलं, आणि तेही अहिंसक मार्गाने. पण नंतर अर्थातच ब्रिटिशांनी तिथेही क्रूर दडपणशाही केली. इकडे सोलापूरसारख्या औद्योगिक शहरात तर गिरणी कामगार या आंदोलनात आघाडीवर होते. त्यांचा विरोध इतका तीव्र होता की सरकारला तिथे लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लावावा लागला. म्हणजे विचार करा, सामान्य नागरिकांचे हक्क काढून घेतले गेले आणि लष्कराचं राज्य सुरू झालं. सरकारची प्रतिक्रिया तर अत्यंत कठोर होती. सोलापूरमधल्या आंदोलनाचे नेते जसे की कुर्बान हुसेन आणि मल्लप्पा धनशेट्टी यांना फाशी देण्यात आली. स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी अनेक नेत्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं. धारासनाच्या मिठाच्या सत्याग्रहात तर सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी धैर्याची कमालच केली. त्यांनी कोणताही प्रतिकार न करता पोलिसांचे हिंसक हल्ले अगदी शांतपणे सहन केले. हीच होती अहिंसेची ताकद, ज्याने संपूर्ण जगाला चकित करून सोडलं. मुंबईत बाबू गेनू नावाच्या एका सामान्य गिरणी कामगाराने परदेशी मालाची वाहतूक रोखण्यासाठी थेट ट्रकसमोर झोपून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचं हे बलिदान चळवळीतल्या स्वदेशीच्या भावनेचं आणि त्यागाचं एक मोठं प्रतीक बनलं. तर मग ह्या चळवळीने साधलं काय? या चळवळीने फक्त मिठाच्या कायद्याला आव्हान नाही दिलं, तर तिने स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूपच बदलून टाकलं. स्त्रिया पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून संघर्षात सामील झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या मनातली भीती कुठच्या कुठे पळून गेली. या देशव्यापी आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारवर प्रचंड दबाव आला. आता त्यांना वाटाघाटींसाठी बसावंच लागलं. म्हणजे बघा, हा लढा भारताच्या रस्त्यांवरून थेट लंडनच्या गोलमेज परिषदेत पोचला होता. संघर्षाचं मैदानच बदललं होतं.
पहिली गोलमेज परिषद तर काँग्रेसच्या बहिष्काराने अयशस्वी झाली. मग झाला गांधी-आयर्विन करार आणि त्यामुळे गांधीजी दुसऱ्या परिषदेत सहभागी झाले. पण तिथेही अल्पसंख्याकांच्या हक्कांसारख्या महत्त्वाच्या घटनात्मक प्रश्नांवरून मतभेद झाले आणि सगळ्या वाटाघाटी थांबल्या. पण याच काळात चळवळीत एक मोठा अंतर्गत वादही निर्माण झाला होता. हा वाद होता वंचित समाजाच्या हक्कांबाबत. आणि यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यातच एक मोठा पेचप्रसंग उभा राहिला. ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा प्रस्ताव ठेवला. याचा अर्थ असा की दलित फक्त दलित उमेदवारांनाच मतदान करू शकतील. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी याला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होतं की यामुळेच दलितांना खरं राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. पण गांधीजींचा याला तीव्र विरोध होता, कारण त्यांना भीती होती की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल. यामुळे परिस्थिती खूपच तणावपूर्ण झाली. गांधीजींनी या निर्णयाविरोधात थेट येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. सगळ्या देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. शेवटी गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांच्यात एक ऐतिहासिक तडजोड झाली, ज्याला आपण सगळे पुणे करार म्हणून ओळखतो. या करारानुसार काय झालं तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी सर्वसाधारण मतदारसंघांमध्येच राखीव जागांची तरतूद करण्यात आली. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्वही मिळालं आणि हिंदू समाजाची जी संभाव्य विभागणी होती तीही टळली. हा एक खूप महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय होता. पुणे कराराने एक मोठा पेचप्रसंग तर टाळला, पण चळवळीचा मूळ संघर्ष अजून संपलेला नव्हता. चला आता पाहूया की ही चळवळ आपल्या अंतिम टप्प्याकडे कशी गेली. गोलमेज परिषदेतून निराश होऊन भारतात परतल्यावर गांधीजींनी पुन्हा चळवळ सुरू करण्याची घोषणा केली. पण यावेळी ब्रिटिश सरकार पूर्णपणे तयारीत होतं. त्यांनी गांधीजींना तात्काळ अटक केली आणि आंदोलन निर्दयपणे दडपण्यासाठी खूप कडक पावलं उचलली. सरकारने नागरिक हक्कांची गळचेपी केली. हजारो लोकांना तुरुंगात टाकलं. ह्या अभूतपूर्व दडपणशाहीमुळे अखेरीस एप्रिल 1934 मध्ये ही देशव्यापी चळवळ अधिकृतपणे मागे घेण्यात आली. चळवळ मागे घेतली गेली, पण मग ती अयशस्वी ठरली का, की या संघर्षाने एका अशा निर्भय राष्ट्राला घडवलं जे स्वातंत्र्यासाठी कोणत्याही त्यागाला तयार होतं? सविनय कायदेभंग चळवळीचा खरा वारसा काय आहे, हा प्रश्न आजही आपल्याला विचार करायला लावतो.